कर्माचे फळ मिळल्याशिवाय राहत नाही हे आपल्याला माहीत आहे. ही गोष्ट आहे का राजाची? या गोष्टीमध्ये सांगितले आहे, जर योग्य मेहनत घेतली तर भविष्य उज्ज्वल होणार, पण आळस कळत राहिले तर वाटेला अपयश येणार. एवढंच नाही तर कर्म चांगले तर फळही चांगले आहेत. तर आज ही गोष्ट आपण पाहणार आहोत, कर्माचे फळ कसे मिळते. एक राजा आपल्या राज्यात सुखाने राहत होता. त्याची प्रजासुद्धा सुखी होती. राजाविरोधी कोणत्याही प्रकारची तक्रार जनतेला पाहायला मिळाली नव्हती. असेच एक दिवस राजा स्वतःशी कुंडली पाहत होता आणि कुंडली पाहता पाहता त्याच्या मनात एक विचार आला की आपण ज्या दिवशी जन्म घेतला त्या दिवशी या जगात बाकी लोकांनी सुद्धा जन्म घेतलाच असेल ना, पण बाकीचे लोक माझ्यासारखे राजा का बनले नाहीत? आणि तो या प्रश्नाचा विचार करू लागला. तो अस्वस्थ झाला. त्याने लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्या सर्व मित्रांची सभा बोलावली. सर्व राजांना बोलवले आणि राजदरबारात राजाचे असे अचानक बोलवणे ऐकून सगळे भयभीत झाले आणि दुसऱ्या दिवशी सभेत लगेच सगळे हजर झाले. दुसऱ्या दिवशी संपूर्ण सभा मंत्र्यांनी गच्च भरली. तेव्हा राजाने त्यांच्या मनात उठलेल्या प्रश्नांना सभेत मांडले. त्याने सर्व मित्रांना, सर्व राजदरबारांना विचारले की जेव्हा माझा जन्म झालेला असेल तेव्हा राज्यात किंवा बाकीच्या जगात सुद्धा बाकीच्या लोकांचा जन्म झाला असेल, मग माझ्या जन्माच्या वेळी जन्मलेले व्यक्ती राजा का बनले नाहीत? कोणत्याही मंत्र्याजवळ या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तेव्हा सभेतील एक वृद्ध व्यक्ती याने राजाला सांगितले की राजन, आपल्या या प्रश्नाचे उत्तर जंगलात एक बाबा राहतात ते देऊ शकतात. राजाने क्षणाचाही विलंब न करता जंगलाकडे धाव घेतली आणि तो जंगलात त्या बाबांच्या शोधात निघून गेला. बरेच दूर जंगलात गेल्यानंतर त्याने बाबांना पाहिले. ते बाबा कोळसे खात होते, पण त्याला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर हवे होते. म्हणून राजा बाबाजवळ गेला आणि त्याने त्या बाबांना विचारले. तेव्हा बाबांनी सांगितले, माझ्याजवळ तुझ्या प्रश्नाचे उत्तर नाही. हे ऐकून राजा खूप निराश झाला. पण बाबांनी त्याला सांगितले की याच जंगलात समोर आणखी एक बाबा राहतात, त्यांना जाऊन विचार. त्यांच्याजवळ तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला भेटून जाईल. राजाने लगेच त्या जंगलात समोर दुसऱ्या साधू बाबाच्या शोधात निघण्यास सुरुवात केली. जंगलात थोडा पुढे गेल्यानंतर त्यांना एक साधू बाबा दिसले. तो साधू बाबा माती खात होता. राजाला पाहून आश्चर्य वाटलं, पण त्याला त्यांच्याविषयी काही घेणं देणं नव्हतं. त्याला त्यांच्या प्रश्नांचे उत्तर हवे होते. तो बाबाजवळ गेला आणि त्याने आपला प्रश्न विचारला. तेव्हा त्या बाबाने सुद्धा सांगितले की या प्रश्नाचे उत्तर माझ्याजवळ नाही, पण उत्तर पाहिजे असेल तर शेजारच्या गावात एक विद्वान व्यक्ती राहतो, तो सर्व काही जाणतो. त्याच्याजवळ जाऊन हा प्रश्न विचार, म्हणजे तुला त्याचे उत्तर मिळेल, असे त्या साधू बाबाने राजाला सांगितले. तो विद्वान त्याच्याजवळचे शेवटचे काही क्षण जगत होता. लवकर गेल्यास तर तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल, असे त्याने राजाला सांगितले. राजाला या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर राग आला, पण काय करणार, त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर हवे होते. त्याने त्या गावाकडे धाव घेतली आणि गावात पोहोचताच त्याने त्या गावातल्या व्यक्तींना विचारण्यास सुरुवात केली. तो व्यक्ती खाटेवर पडलेला होता. तेव्हा राजा त्याच्याजवळ गेले आणि त्यांच्या मनातील प्रश्न विचारला. त्या व्यक्तीने राजाच्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की मागच्या जन्मात आपण 4 भाऊ होतो आणि चौघे एकदा जंगलात भटकत असताना रस्ता विसरून गेलो आणि आपल्याजवळच्या खायच्या वस्तू देखील संपल्या होत्यात. आपल्याजवळ थोडेसे पीठ शिल्लक होते आणि ज्यामध्ये फक्त 4 आणि 4 भाकरीच झाल्या होत्या. तेवढ्यात आपल्याजवळ एक भुकेला व्यक्ती आला. त्याने आपल्याजवळ अन्नाची मागणी केली होती, पण आपल्यापैकी मोठ्याने त्या व्यक्तीला असे म्हणत दूर केले की मी तुला जर ही भाकरी दिली तर मी काय कोळसे खाऊ? तसेच दुसऱ्याने म्हटले, मी तुला जर माझी भाकरी दिली तर मी काय माती खाऊ? आणि मी सुद्धा त्याला नकार दिला, परंतु तुम्ही तुमच्या हिश्श्याची भाकरी त्या भिकाऱ्याला खायला दिली.
आणि त्याने तुम्हाला आशीर्वाद देऊन तो तेथून निघून गेला. राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले होते. त्याला कळलं होतं की चांगल्या कर्मामुळे तो आज त्या ठिकाणी राजा होता. तर मित्रहो, या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायला मिळाले की कर्माचे फळ हे मिळतेच, ते चांगले असो का वाईट. म्हणून आपल्या हातून चांगले कर्म होतील असे काम करा, कारण कर्माचे फळ एक ना एक दिवस नक्की मिळेल. मित्रांनो, आशा करतो आपल्याला ही लिहिलेली छोटीशी स्टोरी आवडली असेल. आपल्याला लिहिलेली स्टोरी आवडल्यास या लेखाला मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि लाईक पण करा. आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, अशा नवीन नवीन गोष्टी जर आपल्याला हव्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.